हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल गराड सर्स आयडियल मॅथमॅटिक्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक्सरसाइज 4.1 मधला क्वेश्चन नंबर सेकंड. त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 हा सॉल्व्ह करेल आहे आणि त्या क्वेश्चनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड काय आहे की फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाइन रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग इक्वेशन. म्हणजे यामध्ये आपल्याला कंबाईन इक्वेशन दिलेलं असेल तर कंबाईन इक्वेशन वरून सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करायचे. सेपरेट इक्वेशन म्हणजे काय असतो की ज्यामध्ये x आणि y व्हेरिएबल असतो आणि त्या दोन्ही व्हेरिएबलचा पॉवर हा ओन्ली 1 असतो. ठीक आहे, त्यामध्ये कुठलाही व्हेरिएबल हा मल्टिप्लिकेशन मध्ये नसेल किंवा कुठलाही व्हेरिएबलचा पॉवर हा ग्रेटर दॅन 1 नसेल. तर आपल्याला अशा इक्वेशन फाइंड आउट करायची की ज्याचा पॉवर 1 असेल आणि दोन्ही सेपरेट असतील. ठीक आहे, तर सिंपल आहे. सॉल्व्ह करताना काय करणार बघा, आपण जर अशी टर्म आपल्याला दिलेली असेल तर फर्स्ट आहे हा गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन काय आहे 3y² + 7x * y = 0. याला सिंपली सेपरेट काय करू शकतो आपण, हा दोन्ही टर्म मध्ये y हा कॉमन आहे. y जर कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये हा 3y + 7x = 0 आणि दोन ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन = 0 असेल तर आपण फर्स्ट टर्म = 0 and second 3y + 7x = 0 घेऊ शकतो. ठीक आहे, बघा बरं ते दोन्ही इक्वेशन कसे झाले, सेपरेट आले. कुठलाही पॉवर ग्रेटर दॅन 1 नाही किंवा मल्टिप्लिकेशन मध्ये नाहीये. सो देयरफॉर द सेपरेट इक्वेशन ऑफ लाइन्स आर. आणि काय आला मग सेपरेट इक्वेशन, फर्स्ट घेतला y = 0 and second 3y + 7x = 0. ओके, देन हा सेकंड दिलेला आहे बघा. सेकंडचा आन्सर सॉल्व्ह करताना सेम हा गिवन इक्वेशन. आता गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे, फर्स्ट आहे 5x² - 9y² = 0. आता त्याला सॉल्व्ह करताना आपण ही मेथड तर नाही यूज करू शकत. x आणि y कॉमन, यातली कुठली टर्म कॉमन नाही निघणार. पण यात जर आपण बघितलं x² आहे, y² आणि दोघांच्या मध्ये मायनस आहे. x² आणि y² दिलेले असेल आणि मायनस असेल तर देन आपण a² - b² वाला फॉर्म्युला यूज करू शकतो. a² - b² फर्स्ट ब्रॅकेट कंटेन a - b and सेकंड ब्रॅकेट कंटेन a + b. फक्त त्यामध्ये फर्स्ट टर्मचा कंप्लीट स्क्वेअर पाहिजे आणि सेकंड टर्मचाही कंप्लीट स्क्वेअर पाहिजे. मग या ठिकाणी तर बघा आता 9 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. 9 ला आपण 3 चा स्क्वेअर घेऊ शकतो, बट 5 हा परफेक्ट स्क्वेअर नाहीये. परफेक्ट स्क्वेअर नंबर नसेल तर त्याला आपण रूट मध्ये घेऊन स्क्वेअर घेतो. म्हणजे हा √5 * x ब्रॅकेट स्क्वेअर and 9 means 3y ब्रॅकेट स्क्वेअर = 0. Using this formula, so we get a means √5x and b means 3y. So we get a √5 * x minus 3y and into √5 * x plus 3y = 0. दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन = 0 म्हणून फर्स्ट ब्रॅकेट √5x - 3y = 0 or √5x plus 3y = 0. बघा दोन्ही काय झाले, सेपरेट भेटले. सो देयरफॉर द सेपरेट इक्वेशन ऑफ लाइन्स आर. आणि फर्स्ट आला भेटला √5x - 3y = 0 and सेकंड काय भेटला तो √5x plus 3y = 0. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट आहे x² - 4 * xy = 0. यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन इझिली. ओके, काय आहे तो, सो आन्सर गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन x² - 4 * xy = 0. x कॉमन जर आपण घेतला तर x - 4y = 0. सो देयरफॉर x = 0 or x - 4y = 0. सेपरेट इक्वेशन आपल्याला भेटले. सो देयरफॉर द सेपरेट इक्वेशंस आर काय भेटला, फर्स्ट आला x = 0 and सेकंड काय भेटल x - 4y = 0. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट आहे की 3x² - 10xy - 8y² = 0. काय करायचं आपल्याला ह्या इक्वेशनचं सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करायचंय. सो फर्स्टली वी नोट गिवन इक्वेशन that is 3x² - 10 * xy - 8y² = 0. बघा जर आपल्याला हा होमोजेनियस इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेला असेल म्हणजे यामध्ये x² x * y आणि y²
तिन्ही पण टर्म जर प्रेझेंट असेल तर ह्या इक्वेशनचा सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करताना एक सिंपल टर्म लक्षात ठेवा. यामध्ये आपण काय करणार, कोएफिशियंट ऑफ x स्क्वेअर आणि कोएफिशियंट ऑफ y स्क्वेअर, x स्क्वेअर आणि y स्क्वेअर या दोन्ही कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन घेणार आपण. मग दोघांचं मल्टिप्लिकेशन -8 3 जा -24. मग -24 चे दोन असे फॅक्टर आपण घेणार की त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन -24 भेटलं पाहिजे, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन -10 आले पाहिजे. मग असे दोन फॅक्टर त्यांचं मल्टिप्लिकेशन -24 आणि ऍडिशन और सबट्रॅक्शन -10. तर कुठले आहे, तर ते आहे -12 into 2. -12 2 जा -12 into 2 is equals to -24 आणि -12 plus 2 is equals to -10. दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करतो. मीन्स काय भेटल तो, सो देयरफॉर मग त्याला आपण सिंपली नोट करणार 3x² -10xy मीन्स 12 into xy plus 2 into xy minus 8y² is equals to 0. ओके, देन दोघांमध्ये कॉमन काय आहे, देन 3 into x. 3x कॉमन घेतला तर हा x minus 3 4 जा 12 into y. अगेन दोघांमध्ये प्लस 2y. 2y कॉमन घेतला x and 2 4 जा 8 is equals to 0. Then x minus 4y and into second bracket काय भेटल तर x minus 4y कॉमन घेतला तर second bracket 3x plus 2y is equals to 0. So therefore x minus 4y is equals to 0 or 3x plus 2y is equals to 0. So therefore the separate equation ठीक आहे. मग सेपरेट इक्वेशन काय आला तर त्यातलं फर्स्ट इक्वेशन भेटल x minus 4y is equals to 0 and second equation 3x plus 2y is equals to 0. भेटलं रिक्वायर्ड आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे 3x² minus 2 into root of 3 into xy minus 3y² is equals to 0. यामध्ये आपण सेम फॉर्मनी सॉल्व करणार. काय करणार, गिवन इक्वेशन नोट करणार, देन कोएफिशियंट ऑफ x² आणि कोएफिशियंट ऑफ y² दोघांचं मल्टिप्लिकेशन. मग 3 into -3 काय भेटल तो -9. मग -9 चे दोन असे फॅक्टर आपण घेणार की दोघांचं मल्टिप्लिकेशन -9 आला पाहिजे, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन -2 into √3 भेटलं पाहिजे. म्हणजे यामध्ये एक लक्षात ठेवा की फॅक्टर मध्ये आपल्याला √3 पाहिजे. मग दोघांमध्ये √3 पाहिजे, त्या ठिकाणी दोन्ही फॅक्टर मध्ये काय भेटेल तो √3 आणि √3 पाहिजे. मग असं किती √3 की ज्यामधनं आपण दुसरा √3 मायनस केलं की आपल्याला -2√3 भेटेल. तर सिंपल आपल्याला माहिती आहे की 3√3 मधनं आपण जर एक √3 मायनस केला किंवा -3√3 मधनं +√3 जर ऍड केला तर काय भेटेल तो -3 + 1 is equals to -2 into √3. ठीक आहे, म्हणजे इथला जो √3 आहे हा -3 असेल आणि इथं काय भेटेल +1. हे दोन फॅक्टर आपल्याला भेटतील. का, कारण की आपल्याला असे दोन नंबर पाहिजे की ज्याचं मल्टिप्लिकेशन -9 आलं पाहिजे आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन -2√3 भेटलं पाहिजे. ठीक आहे, मग सिंपली आपण दोघांमध्ये पहिले √3 घेतला आणि मग दोघांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन -2√3 आले पाहिजे. मग सिंपली -3√3 + √3 is equals to -2√3. ही कंडिशन सॅटिस्फाय होते. आता मल्टिप्लिकेशन -9 येतो का चेक करायचं, तर -3√3 into √3. तर हा -3 इंटू आपल्याला माहिती आहे √3 into √3 is equals to 3. -3 into 3 किती होतो -9. ठीक आहे, म्हणजे ती पण कंडिशन सॅटिस्फाय झाली. म्हणजे या ठिकाणी काय ना तो हा गिवन इक्वेशन नोट केला की फॅक्टर म्हणजे हा 3x² आणि -2√3 ला सिंपली नोट करणार -3√3 into xy आणि हा +√3 into xy आणि देन -3 into y². ठीक आहे, आता बघा या ठिकाणी सॉल्व करत असताना याला काय करणार आपण, तर हा आहे 3x² - 3√3 into xy. ओके, आणि इथला हा +√3 into xy, इथला जो 3 आहे ह्या 3 ला आपण √3 into √3 किंवा √3 चा स्क्वेअर पण घेऊ शकतो. √3 ब्रॅकेट स्क्वेअर किंवा √3 into √3 into y² is equals to 0. ठीक आहे, आता ह्या दोघांमध्ये कॉमन टर्म कुठली आहे, त्या दोघांमध्ये इथे 3 आहे, या ठिकाणी पण 3 आहे, x² आणि x आहे, दॅट इज 3x जर कॉमन घेतला तर x minus √3 into y. ओके, and then प्लस या दोघांमध्ये काय कॉमन आहे, इथला √3 आणि √3 चा स्क्वेअर मीन्स दॅट इज √3 y into y. म्हणजे √3 into y कॉमन घेतला तर शिल्लक राहणार x
मायनस इथला रूट ऑफ 3 इंटू वाय इज इक्वल्स टू 0. बघा रूट ऑफ 3 x मायनस 3 रूट ऑफ 3 इंटू वाय, x मायनस रूट ऑफ 3 इंटू वाय कॉमन आहे. अगेन मग x मायनस रूट ऑफ 3 इंटू वाय. तर सेकंड ब्रॅकेट मध्ये 3x प्लस रूट ऑफ 3y इज इक्वल्स टू 0. दोन ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन इज इक्वल्स टू 0. That is first bracket x minus root of 3 into y is equals to 0, or second 3x plus root of 3y is equals to 0. So therefore the separate equations काय ना तर त्याला x minus root of 3 into y is equals to 0 and 3x plus root of 3y is equals to 0. Next question 4. Question 4 आहे x square plus 2 into cosec of alpha plus x into y plus y square is equals to 0. And 5 नंबरचा क्वेश्चन आहे x square plus 2 into tan alpha into xy minus y square is equals to 0. आता ठीक आहे, यामध्ये एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघा cosec alpha and tan of alpha. cosec alpha and tan of alpha दिलेला आहे. तर मग काय करणार, हे दोन्ही टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना पहिल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये घेणार आपण. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कसं भेटल, ठीक आहे, तर आन्सर घेताना काय करणार, ह्याच्या दोन्ही साइडला डिवाइड बोथ साइड बाय x स्क्वेअर. ठीक आहे, हा जो इक्वेशन आहे या इक्वेशनच्या दोन्ही साइडला आपण x स्क्वेअर ने डिवाइड करणार. x स्क्वेअर ने जर डिवाइड केलं तर काय भेटल, तो हा x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस 2 into cosec of alpha into xy upon x square and y square upon x square is equals to 0. ठीक है, x square get cancel, x and x square मध्ये एक x cancel. मग y square upon x square आहे, तर combine square जर घेतला तर y upon x bracket square. Then plus काय आहे तो 2 into cosec of alpha आणि into काय शिल्लक राहणार, तो y upon x. ओके, आणि हा प्लस इथला काहीच नाही म्हणजे 1 इज इक्वल्स टू 0. बघा इथली ही टर्म y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर आहे, दोघांचं सेपरेट स्क्वेअर आहे, कंबाईन स्क्वेअर y अपॉन x ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर व्हॅल्यू टर्म आपण पहिले नोट केली, देन सेकंड रिमेनिंग टर्म आणि हा x स्क्वेअर गेट कॅन्सल, रिमेनिंग 1, देन प्लस 1 इज इक्वल्स टू 0. बघा हा जर सिंपली आपण y अपॉन x मीन जर m घेतला तर m स्क्वेअर प्लस 2 into cosec of alpha into y upon x means m आणि प्लस 1 is equals to 0. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटतो ज्यामध्ये व्हेरिएबल m आहे. आणि जर असा इक्वेशन असेल आणि याचे फॅक्टर भेटत नसतील तर मग आपण काय करतो, तर त्या ठिकाणी फॉर्म्युला मेथड अप्लाय करतो. आणि जर आपल्याकडे हा ax स्क्वेअर प्लस bx plus c is equals to 0. जर असा क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल त्याचे फॅक्टर घेताना मग फॉर्म्युला काय आहे, तर x is equals to तो भेटतो -b plus minus in root of b square minus 4ac upon 2a. ठीक आहे, हा सिंपल फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करतो. मग आता याला जर आपण याच्या सोबत कंपेअर केलं तर हा m म्हणजेच किंवा x म्हणजेच कोण आहे, y अपॉन x आहे. ठीक आहे, याचा कोएफिशियंट म्हणजे किती भेटल, तो a भेटल आपल्याला 1, हा जो b आहे b भेटल 2 into cosec of alpha and c किती भेटल 1. सिंपल फॉर्म्युला यूज करा. व्हेरिएबल काय आहे, y upon x is equals to -b. b means 2 into cosec of alpha minus plus minus in root of हा cosec स्क्वेअर अल्फा किती आहे, तो b स्क्वेअर आहे. b म्हणजे काय आहे 2, 2 चा स्क्वेअर 4, कोसेक चा स्क्वेअर कोसेक स्क्वेअर अल्फा. b स्क्वेअर पाहिजे म्हणून याचा स्क्वेअर आपण घेतला. -4 into a किती आहे 1, b c किती आहे 1, 4ac अपॉन 2 into a किती आहे 1. म्हणजे हा काय भेटेल इज इक्वल्स टू -2 into cosec अल्फा प्लस मायनस इन रूट ऑफ, दोघांमध्ये काय आहे 4 आहे, 4 कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये cosec स्क्वेअर अल्फा -1 अपॉन किती भेटल 2. ठीक आहे, बघा फॉर्म्युला आहे आपल्याकडे फंडामेंटल आयडेंटिटी की 1 प्लस cot स्क्वेअर अल्फा इज इक्वल्स टू काय होतो cosec स्क्वेअर अल्फा. मग हा +1 राईटला शिफ्ट झाला तर काय भेटल -1 मीन्स cot स्क्वेअर अल्फा इज इक्वल्स टू cosec स्क्वेअर अल्फा -1. ठीक आहे, म्हणजे cosec स्क्वेअर अल्फा -1 ला आपण सिंपली काय नोट करू शकतो, हा -2 into cosec ऑफ अल्फा प्लस मायनस इन रूट ऑफ काय भेटल, तो हा 4 into cot स्क्वेअर अल्फा अपॉन 2. याचा स्क्वेअर रूट जर घेतलं तर -2 into cosec अल्फा, ठीक आहे, प्लस मायनस 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि cot स्क्वेअर आहे, cot स्क्वेअरचं काय भेटल cot ऑफ अल्फा.
आणि अपॉन काय आहे 2. दोघांना सेपरेट 2 ने डिवाइड केलं तर हा y अपॉन x इज इक्वल्स टू काय भेटल, तर तो भेटल 2 गेट कॅन्सल मायनस कोसेक ऑफ अल्फा प्लस 2 गेट कॅन्सल कॉट ऑफ अल्फा प्लस मायनस. ठीक आहे, मग एक वेळेस प्लस घ्या एक वेळेस मायनस घ्या, आपल्याला आन्सर भेटेल. मीन्स या ठिकाणी येणार तो सो देअरफॉर y इज इक्वल्स टू x डिवाइडेड राईटला गेला मल्टिप्लाय मायनस कोसेक ऑफ अल्फा प्लस मायनस कॉट ऑफ अल्फा इनटू x. ठीक आहे, मग यातला फर्स्ट टर्म जर आपण घेतली सो देअरफॉर काय येणार तो y इज इक्वल्स टू हा मायनस एकदा प्लस घेणार आपण मायनस कोसेक ऑफ अल्फा अँड प्लस कॉट ऑफ अल्फा इंटू x अँड सेकंड काय असेल तर तो भेटल y इज इक्वल्स टू मायनस कोसेक अल्फा मायनस कॉट ऑफ अल्फा इंटू x. दिस आर द सेपरेट इक्वेशन. मग याला x इंटू y च्या फॉर्म मध्ये आपण नोट करू शकतो. दॅट इज असं आहे भेटल. सो देअरफॉर द सेपरेट इक्वेशन आर काय येणार मग तर हा भेटल मायनस कोसेक अल्फा प्लस कॉट ऑफ अल्फा इंटू x आणि प्लस y राईटला शिफ्ट झाला तर मायनस y इज इक्वल्स टू 0 अँड सेकंड हा दोघांमध्ये पण मायनस आहे, मायनस कॉमन घेतला तर ब्रॅकेट मायनस येणार आणि ब्रॅकेट लेफ्टला आला तर प्लस होणार. मीन्स कोसेक ऑफ अल्फा प्लस कॉट ऑफ अल्फा इंटू x प्लस y इज इक्वल्स टू 0. हे भेटले आपले रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे x स्क्वेअर प्लस 2 इंटू टॅन ऑफ अल्फा इंटू xy मायनस y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आता यामध्ये x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 y स्क्वेअरचा मायनस 1 दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस 1. मग या मायनस 1 चे दोन असे फॅक्टर किंवा त्याचं मल्टिप्लिकेशन मायनस 1 भेटला पाहिजे, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 2 इंटू टॅन ऑफ अल्फा भेटली पाहिजे. भेटेल का नाही. ठीक आहे, असे कुठलेही फॅक्टर भेटत नाही. मग फॅक्टर भेटत नसेल तर काय करणार तर हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना मग आपण याला डिवाइड करणार. सो डिवाइड बोथ साइड, दोन्ही साइडला डिवाइड करणार आपण बाय x स्क्वेअर ने जर डिवाइड केलं तर काय भेटल हा x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस हा 2 इंटू टॅन ऑफ अल्फा इंटू xy अपॉन x स्क्वेअर आणि मायनस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. देन x स्क्वेअर कॅन्सल आणि x स्क्वेअर आणि x स्क्वेअर मधले x कॅन्सल. ठीक आहे, मग आता बघा पुढे आता मग आपण काय करणार x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर केला सिंपली नोट करताना हा आला 1 प्लस हा 2 इंटू टॅन ऑफ अल्फा इंटू y अपॉन x आणि हा किती भेटल मायनस y अपॉन x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. होल टर्मला आपण मायनस ने मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस प्लस y अपॉन x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस मायनस 2 इंटू टॅन ऑफ अल्फा इंटू y अपॉन x आणि प्लस मायनस मायनस 1 इज इक्वल्स टू 0. कुठल्या फॉर्म मध्ये आला तर हा भेटला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये. आणि जर आपल्याला क्वाड्रॅटिकचे फॅक्टर भेटत नसेल तर आपण काय करतो फॉर्म्युला मेथड. आणि फॉर्म्युला मेथड काय असते x इज इक्वल्स टू मायनस b प्लस मायनस इन रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे, मग जो स्क्वेअर वाली टर्म आहे स्क्वेअर वाली टर्मचा कोएफिशियंट म्हणजे a. मग या ठिकाणी स्क्वेअर वाली टर्म y अपॉन x आहे. ठीक आहे, मग तिचा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 असेल. ठीक आहे, मिडलची टर्म x चा कोएफिशियंट हा व्हेरिएबलचा कोएफिशियंट म्हणजे b. मग b भेटल मायनस ऑफ 2 इंटू टॅन ऑफ अल्फा आणि c भेटल मायनस 1. फॉर्म्युला यूज केला तर व्हेरिएबल काय आहे सो देअरफॉर y अपॉन x इज इक्वल्स टू काय येणार तो मायनस ऑफ b आणि b किती आहे तर तो परत मायनस 2 इंटू टॅन ऑफ अल्फा प्लस मायनस इन रूट ऑफ b स्क्वेअर. मग मायनस चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर 4 टॅन चा स्क्वेअर टॅन स्क्वेअर अल्फा मायनस 4 इंटू a किती आहे 1 आणि b किती आहे मायनस 1 अपॉन काय भेटल तो 2 इंटू a 2a किती आहे 2. सो y अपॉन x इज इक्वल्स टू मायनस मायनस प्लस 2 इंटू टॅन ऑफ अल्फा प्लस मायनस इन रूट ऑफ 4 इंटू टॅन स्क्वेअर अल्फा मायनस मायनस प्लस 4 अपॉन काय भेटल 2. सो इज इक्वल्स टू y अपॉन x इज इक्वल्स टू 2 इंटू टॅन ऑफ अल्फा प्लस मायनस 4 कसा आहे कॉन्स्टंट आहे आणि कॉमन आहे. सो 4 कॉमन घेतला तो भेटल टॅन स्क्वेअर अल्फा प्लस 1 अपॉन 2. ओके, सो y अपॉन x इज इक्वल्स टू 2 इंटू टॅन ऑफ अल्फा
प्लस मायनस इन रूट ऑफ 4 आणि एक फंडामेंटल आयडेंटिटी आहे की 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा किंवा 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा प्लस 1 इज इक्वल्स टू काय होतो तो सेक स्क्वेअर अल्फा म्हणजे इथे येणार तो सेक स्क्वेअर अल्फा आणि अपॉन 2 ओके सो देयरफॉर काय आहे हा y अपॉन x इज इक्वल्स टू काय भेटल 2 into tan of alpha minus plus minus 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि sec स्क्वेअर चं काय भेटल sec of alpha upon 2 2 2 2 डिवाइड आहे सेपरेट डिवाइड केलं कॅन्सल होणार मीन्स y upon x is equals to tan of alpha plus minus sec of alpha आणि x डिवाइड आहे राईटला गेला तर मल्टिप्लाय सो y is equals to tan of alpha plus minus sec of alpha into x ठीक आहे आणि मग या ठिकाणी काय भेटेल हा प्लस राईटला गेला तर मायनस म्हणजे तो भेटेल tan of alpha plus minus sec of alpha into x minus y is equals to 0 so therefore the separate equations are मग सेपरेट इक्वेशन घेताना काय करणार हा प्लस मायनस एक वेळेस प्लस घ्या एक वेळेस मायनस मग पहिला भेटेल tan of alpha plus sec of alpha into x minus y is equals to 0 and second काय भेटेल tan of alpha minus sec of alpha into x minus y is equals to 0 these are the required separate equation